नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला आता या गोष्टीची कल्पना आली आहेच की आपल्या देशामध्ये निवडणुका जिंकल्या गेल्या की विरोधी पक्षातले नेते लोकशाही जिवंत आहे असं म्हणतात आणि निवडणूक हारली की ईव्हीएम मशीन असेल किंवा निवडणूक आयोग असेल कुठेतरी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ईव्हीएम मशीन मॅनेज करण्यात आलेलं होतं, निवडणूक आयोगानं ही निवडणूक मॅनेज केलेली, असे जवळजवळ सर्वच विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आरोप केलेले होते। सिद्ध तर ते काय कोणालाच करता आलेलं नाही आजपर्यंत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाचे आयुक्त श्री राजीव कुमार यांनी केली। ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीन या सर्व बाबींवर देशभरातले नेते काय पद्धतीने टीका करतात त्याची उजळणी घेतली। अक्षरशः प्रत्येक मुद्दा त्यांनी खोडून काढला आणि ईव्हीएम सारख्या मशीनवर शंका उपस्थित करणाऱ्यांना चोख असं प्रत्युत्तर दिलं। मित्रांनो, आपल्याकडं एक म्हण आहे की मराठीमध्ये की नाचता येईना अंगण वाकडं। निवडणुकीमध्ये सर्वसामान्य सुज्ञ मतदारांनी आपल्याला खड्यासारखं वेचून बाजूला केलेलं आहे याची जाणीवच करून घ्यायची नाही किंवा वर्षानुवर्ष सत्ता भोगत आल्यानंतर मतदार आपल्याला नाकारू शकतात हे त्यांचं मन मानत नसल्यामुळं उद्वेगातून अशा पद्धतीची टीका ही महाराष्ट्रात काय आणि देशभरातल्या अन्य राज्यामध्ये काय ही करण्यात आलेली आहे। यापूर्वीसुद्धा निवडणूक आयोगानं देशातल्या सर्वच राजकीय पक्षांना ईव्हीएमच्या संदर्भात जे आरोप केले जातात की ईव्हीएम हॅक होऊ शकतं, ईव्हीएममध्ये आधीच मतं मॅनेज केलेली असतात वगैरे वगैरे, तर ते सिद्ध करून दाखवण्याचं आवाहन हे निवडणूक आयोगानं केलेलं होतं। मात्र निवडणूक आयोगाच्या या आवाहनाला देशातल्या एकाही राजकीय पक्षानं प्रतिसाद दिला नाही आणि ते ईव्हीएम कसं सदोष आहे हे पटवूनसुद्धा सांगितलं नाही। उलट निवडणूक आयोगाच्या सगळ्या गोष्टींना देशाचं सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या न्यायालयानं संमती दिलेली आहे। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएमच्या मुद्द्यावरून जाणाऱ्या लोकांना न्यायालयानं सुद्धा फटकारलेलं आहे। ईव्हीएम मशीनमध्ये गडबड आहे याच्या संदर्भातल्या याचिकासुद्धा सर्वोच्च न्यायालयानं दाखल करून घेतल्या नाहीत आणि निवडणूक हरल्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये गडबड आहे, ईव्हीएम मशीन सदोष आहे असं म्हणायचं आणि निवडणुकीत विजय झाल्यानंतर मात्र ईव्हीएमच्या संदर्भात चकार शब्द काढायचा नाही असे स्पष्ट बोल हे सर्वोच्च न्यायालयाचे आहेत। आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत महायुतीपेक्षा विकास आघाडीला जास्त यश मिळालेलं होतं। या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीनं सपाटून मार खाल्लेला होता। त्यावेळेला काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएम सदोष आहे असं कधीही म्हटलेलं नव्हतं। कारण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळालेल्या होत्या। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं सपाटून मार खाल्ल्यानंतर निकाल लागल्याच्या क्षणापासून या तिन्ही पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी प्रवक्त्यांनी ईव्हीएम हॅक झालेला आहे, ईव्हीएममध्ये गडबड आहे अशी रडारड सुरू केलेली होती। या एका खोट्या नरेटिव्हमुळं कुठंतरी निवडणूक आयोग यामुळं डिस्टर्ब झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती। त्यामुळेच आज दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा करण्यापूर्वी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अशा पद्धतीचे आरोप करणाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केलेली आहे। सायंकाळच्या टप्प्यात मतदान कसं वाढलं, ईव्हीएम हॅक होतं, असं अनेक आरोप जे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर करण्यात आलेले होते, त्या प्रत्येक आरोपाला राजीव कुमार यांनी सविस्तर असं उत्तर दिलेलं आहे। राजीव कुमार हे लवकरच त्यांच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत। कदाचित ही त्यांची शेवटची पत्रकार परिषद असावी, त्यामुळं त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या आरोपांचं खंडन हे आज केलेलं आहे। मतदानाची टक्केवारी कशी वाढली या काँग्रेसच्या प्रश्नाला उत्तर देताना राजीव कुमार यांनी सांगितलं की निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदानाची वेळ जरी 6 वाजेपर्यंत असली तरी रांगा मोठ्या असल्याकारणानं जे मतदार मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत आलेले आहेत तर त्यांचं मतदान नोंदवून घेणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे, कर्तव्य आहे। सायंकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये आलेल्या मतदारांचं मतदान हे निवडणूक आयोग नोंदवून घेतच असतो। त्यावेळी आलेल्या मतदारांना 17C फॉर्म दिला जातो
कंपल्सरी दिला जातो आणि 6 वाजता मतदान संपलं आणि 6 वाजता किती टक्के मतदान झालं हे जगामध्ये कोणीही सांगू शकत नाही. कारण लांबच्या ठिकाणी काही मतदान केंद्र असतात, मतदान केंद्रांवर शेवटच्या टप्प्यामध्ये रांगा लागलेल्या असतात. ते EVM मशीन सील करणं, निवडणूक प्रक्रिया आटोपणं, ती सगळी प्रक्रिया व्यवस्थित पार पाडणं आणि मग त्याची आकडेवारी जी काय अंतिम आहे ती कळवायची, याला वेळ लागतो. 6 वाजता मतदान प्रक्रिया संपली म्हणजे 6 वाजताच देशाचं किंवा त्या संबंधित राज्याचं किती टक्के मतदान झालं अंतिमतः, त्याची टक्केवारी किती झाली हे कॅल्क्युलेट करणं हे कुणालाच शक्य नाही. आणि EVMच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा EVMच्या हाताळणीत ही निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर केली जाते तेव्हा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना तिथं बोलवण्यात आलेलं असतं, त्यांच्यासमोरच या सगळ्या गोष्टी पार पडत असतात. त्यामुळं EVM असेल किंवा मतदानाची टक्केवारी असेल, या संदर्भात उठवण्यात आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठल्याही आधाराशिवाय आहेत, आधारहीन आहेत. असे प्रश्न या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. केवळ आपली हार झाली हे मान्य करायचं नाही, लोकांच्यात संभ्रम निर्माण करायचा हे प्रकार विरोधी पक्ष या निमित्तानं करतोय. यात आघाडीवर कोण असेल तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या महाशयांनी तर आधीपासूनच मतदार यादीतील नावं कापली असल्याची कॅसेट सुरू केलेली आहे. त्यालाही आज राजीव कुमार यांनी अत्यंत समर्पक असं उत्तर दिलेलं आहे. यात गंमत अशी की विरोधी पक्षातला एकही नेता कसलाही पुरावा देत नाही आणि आरोप मात्र दुनियाभरचे तो करत असतो. मग त्यातून मरकटवाडीचा किस्सा हा घडतो. मरकटवाडीतील मतदानाचा ट्रेंड आत्तापर्यंत कसा राहिला हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत रेकॉर्डवर आणलेलं आहे. लोकांनाच तुम्हाला नाकारायचं आहे, कारण आता जमाना बदल गया आहे. लोक दूधखोळे राहिलेले नाहीत, भूलथापांना बळी पडण्याचे दिवस आता संपलेले आहेत. हेच झालेल्या मतदानातून स्पष्ट होतं आणि हेच आज राजीव कुमार यांनी दिलेल्या उत्तराचं सार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. छोटी राज्ये विरोधकांना द्यायची आणि मोठी राज्य आपल्याकडे घ्यायची असा एक हास्यास्पद तर्कसुद्धा महाराष्ट्रामध्ये एका नेत्यांनी लावलेला होता. सामान्य लोक यावर हसतात, लहान मुलंसुद्धा विनोद करतात. हे आता कुणीतरी विरोधी पक्षांना सांगण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आजची राजीव कुमार यांची पत्रकार परिषद म्हणजे आरोप करणाऱ्यांना चपराक होती असंच म्हणावं लागेल. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.